महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे विभागाला नव्या कोऱ्या मिळालेल्या 50 गाड्या आणि नुकत्याच झालेल्या 15% एसटी बस वाढीनं उत्पन्नाच्या बाबतीत अक्षरशः तारले. परंतु नववर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपानं ठाणे नियंत्रण विभागातून सुमारे 135 ते 140 चालक वाहक, लिपिक आणि मेकॅनिक या मंडळींना त्यांच्या गावी कार्यमुक्त करण्यात आले. मात्र कार्यमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागांपैकी 60 ते 70% जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागल्याची बाब समोर आली आहे. आगामी येणाऱ्या होळी सण, मे महिना यासारख्या सुट्ट्यांच्या हंगामात डबल ड्युटीमुळे कर्मचाऱ्यांवर अधिकचा कामाचा ताण येण्याची भीती व्यक्त होते. याबाबत संबंधित विभागानं एसटी महामंडळाकडे ही रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे ही बोंब ठाण्यातच नाही तर ती पालघर, रायगड, मुंबई यासारख्या कोकण पट्ट्यातच आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे आगारात आधीच 280 ते 300हून अधिक रिक्त पदं आहेत. त्यातच 140 कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्यानं तो आकडा वाढला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी ठाणे नियंत्रक विभागाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांना जसं पाहिजे तसं यश येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय. त्यातच होळी सण अक्षरशः तोंडावर आलाय. या दिवसात कोकणवासी कोकणात जातात. तसंच मे महिन्यातही गावाला जाणारी मंडळी अधिक असल्यानं महामंडळासाठी तो हंगाम महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता महामंडळ यातून कसा मार्ग काढतं हेच पाहावं लागेल. मुंबई आणि ठाणे ही सुशिक्षित शहरं असल्यानं येथील तरुण एसटी महामंडळात भरती होत नाहीत. महामंडळाच्या भरती प्रक्रियेत मराठा, विदर्भ इत्यादी भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. एकीकडे मुंबईत भरती प्रक्रियेत रुजू व्हायचं आणि नंतर राजकीय वजन वापरून पुन्हा 2 ते 3 वर्षात स्थानिक पातळीवर जायचं. त्यामुळे अशी पोकळी दर 2 ते 3 वर्षांनी ठाणे, मुंबई किंवा कोकण पट्ट्यात निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.